पुणे शहरातील तब्बल 30 वर्षांपासून प्रलंबित असलेलं सारसबाग ते पर्वती रोपवे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आता अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय। महापालिका आणि ठेकेदार कंपनीतील या दीर्घकालीन कायदेशीर लढाईमध्ये आता मोठा ट्विस्ट निर्माण झालाय, ज्यामुळे जिल्हा न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालामध्ये महापालिकेला आता मोठा दिलासा मिळालाय। केवळ निकालच नाही तर तब्बल 16 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा परत मिळणार असल्याने या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। पण इथेच हा विषय संपत नाही, कारण आता हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे नेमकं काय यामध्ये घडलेलं आहे किंवा हे प्रकरण नेमकं काय आहे या सगळ्याबद्दलच आज आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे महानगरपालिकेचा सारसबाग ते पर्वती रोपवे प्रकल्प तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र यावेळी न्यायालयीन लढाईच्या निकालामुळे सारसबाग ते पर्वती दरम्यान रोपवे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच आता साकार होण्याची शक्यता असून स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमले यांनी सभागृहामध्ये माहिती देत असताना याबद्दल सांगितलं की या प्रकल्पाचं मॉडेल आणि डिझाईन पूर्णतः तयार आहे। हा प्रकल्प उभारण्यासाठी पत्रकार, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी नमूद केलं। याचबरोबर पुण्याच्या पर्यटन आणि वाहतूक व्यवस्थेला सुद्धा यामुळे चालना मिळेल आणि हा प्रकल्प त्यासाठीच अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक सुद्धा ठरणार असल्याची अपेक्षा यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे। दरम्यान भिमले यांनी पुढे असं म्हटलंय की हा संपूर्ण प्रकल्प PPP मॉडेलवर केला जात असून पुणे महानगरपालिका यासाठी 1 रुपया सुद्धा आता खर्च करणार नाहीये, तर पुण्याच्या वैभवामध्ये भर पडणारा हा एक प्रकल्प असण्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। दरम्यान या प्रकरणामध्ये महापालिकेला मोठा दिलासा मिळालाय। मगाशी म्हटल्यानुसार हा प्रकल्प काही आजचा नाही, तर या प्रकल्पाची सुरुवात 1988 मध्ये झाली होती। त्यावेळी पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये सारसबाग ते पर्वती दरम्यान रोपवे उभारण्याचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला होता आणि त्या काळातील तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला होता। मात्र काँग्रेसमधील अनेक नगरसेवकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला होता आणि त्यामुळे शहरात मोठं राजकीय वातावरण तापलं आणि अखेर हा प्रकल्प स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। आता एकदा याचा संपूर्ण इतिहास नेमका काय यावर आपण नजर टाकूया। दरम्यान 1988 साली महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली आणि जानेवारी 1990 मध्ये हे काम बॉम्बे केबल कार या कंपनीला देण्यात आलं होतं। पुढे 1999 मध्ये कंपनीसोबत अधिकृत करार करण्यात आला आणि त्यांना आवश्यक अधिकार सुद्धा बहाल करण्यात आले। यासोबतच सारसबाग समोरील गरवारे बालभवनाची जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आणि या अंतर्गत रेस्टॉरंट सुरू करण्याची तसेच जाहिरात हक्क सुद्धा कंपनीला देण्यात आले होते। याच्या बदल्यात रोपवेचं बांधकाम करणं आणि पुढील 99 वर्ष त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली होती। त्यानुसार कंपनीने कामाला सुरुवात देखील केली। मात्र पुढे रोपवे स्टेशन क्रमांक 1 साठी देण्यात आलेल्या जागेवर क्रीडांगणाचं आकर्षण असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणी रेस्टॉरंटचे नकाशे मंजूर होऊ शकले नाही आणि परिणामी कंपनीने हे काम थांबवलं होतं। या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव मांडण्यात आला, पण तो देखील नामंजूर झाला। दरम्यान करारानुसार 4 वर्षांनंतरही काम करण्यास परवानगी मिळत नसल्याचा आरोप करत कंपनीने नुकसान भरपाईसाठी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी लवाद म्हणजेच मध्यस्थी नियुक्त केली। तथापि महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये हा प्रस्ताव 3 वेळा फेटाळण्यात आला आणि अखेरीस या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं म्हटलं गेलं आणि यामुळे संबंधित कंपनीने महापालिकेविरोधात लवादात म्हणजेच मध्यस्थीकडे दाद मागितली। लवादाने सुरुवातीला कंपनीच्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर महापालिकेने या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं, पण तिथेही निर्णय त्यांच्या विरोधात अर्थात पालिकेच्या विरोधात गेला। अखेर महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। उच्च न्यायालयाने आधीचे निकाल हे स्थगित करून नव्याने लवादा स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दिले आणि या नव्या लवादाने जून 2016 मध्ये महापालिकेला या कंपनीला 2,47,00,000 रुपये देण्याचा आदेश दिला आणि या निर्णयाविरोधात 2018 मध्ये पुन्हा जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं होतं। पुढे 2019 मध्ये न्यायालयाने महापालिकेला 3 कोटी रुपये अनामत अर्थात सिक्युरिटी डिपॉझिट करण्याचे आणि 13 कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याचे निर्देश सुद्धा दिले। त्यानंतर महापालिकेने ही रक्कम न्यायालयामध्ये जमा केली होती। पुढे या प्रकरणाची अंतिम सुनावणी
14 फेब्रुवारी 2024 रोजी झाली। यावेळी न्यायालयाने 2016चा लवादाचा निर्णय रद्द ठरवत महापालिकेला मोठा दिलासा दिला होता। महापालिकेच्या विधी विभागाने ही माहिती दिली असून ॲडव्होकेट मकरंद अडकर यांनी न्यायालयामध्ये पुणे महापालिकेच्या बाजूने युक्तिवाद सुद्धा केला। दरम्यान महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ॲडव्होकेट निशा चव्हाण यांनी सांगितलंय की आता न्यायालयामध्ये जमा असलेली 16 कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला परत मिळणार आहे। मात्र संबंधित कंपनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असल्याने महापालिकेने आधीच कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। सारसबाग पर्वती रोपवे प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही, पण त्यावरून सुरू झालेली न्यायालयीन लढाई मात्र आता 3 दशकही चाललेली आहे। अखेर या दीर्घ संघर्षाचा शेवट महापालिकेच्या विजयाने झाला आहे। तर हा प्रकल्प मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी, त्याचबरोबर पर्यटकांसाठी पर्वती टेकडीवर जाणे सुलभ करण्याकरिता आणि सारसबागेचा नयनरम्य उंचावरून देखावा पाहण्यासाठी डिझाईन केला गेला असल्याचं देखील म्हटलेलं आहे, किंवा मुळात हेच त्याचं उद्देश असल्याचं देखील म्हटलं गेलंय। शिवाय याचबरोबर हा प्रकल्प जो आहे तो अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे। त्यामुळे पुण्याचं पर्यटन आणि वाहतूक सुधारण्यासाठी हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा मानला जातोय आणि हा प्रकल्प भविष्यात पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प नक्कीच ठरेल, यामध्ये शंका नाही, अशी भावना सुद्धा अनेकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासोबतच। तोपर्यंत तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आमचे Instagram आणि Facebook पेजेस सुद्धा पाहायला विसरू नका।